नक्कीच एकीकडे विरोध होतोय तर दुसरीकडे तयारी सध्या जोरात सुरू आहे। मी सध्या सिडको ग्राउंडच्या बाहेर आहे। या ठिकाणची सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कार्यकर्ते आता एकवटायला सुरुवात झालेले आहेत। फेटे त्यांना वाटले जात आहेत, त्यासोबतच त्यांना टोप्या वाटल्या जात आहेत आणि आदिवासी बांधव जे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत। जवळपास 50,000 लोक बसतील अशी व्यवस्था सिडको ग्राउंडमध्ये करण्यात आलेली आहे आणि स्वतः इथले जे स्थानिक खासदार आहेत सवरा साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आपण थेट त्यांच्याकडे सौरव जाणार आहोत आणि त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की वाढवण बंदराला एकीकडे विरोध होत असताना दुसरीकडे या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहत आहेत। घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती जी आहे ती आता आक्रमक मोडमध्ये आली असं म्हणावं का? नाही, असं नाही आहे, कारण या क्षणाची सगळेजण वाट बघत होते। पालघर जिल्हावासी वाट बघत होते। जवळजवळ 76,000 कोटींच्या वर महत्त्वाकांक्षाचा प्रकल्प हा वाढवण होतोय, पालघर जिल्ह्यामध्ये होतोय। नक्कीच पालघर जिल्ह्याच्या विकासात्मक बाबींसाठी योगदानासाठी निश्चितच हे अग्रेसर राहील। इथल्या प्रमुख समजूत कशी काढणार या सगळ्या संघर्ष? मुख्य त्यांना शंका आहेत की पारंपरिक मत्स्य व्यवसाय हा धोक्यात येणार आहे किंवा त्यांना योग्य तो मोबदला मिळणार नाही किंवा त्यांना विश्वासात घेतलं जाणार नाही। तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या विश्वासात घेऊन केलं जातील। पारंपरिक मत्स्य व्यवसाय तो सुद्धा टिकेल यासाठी डिपार्टमेंट काम करत आहे। मेरीटाईम बोर्ड असेल, JNPA असेल, हे सुद्धा याच्यावर काम करत आहे आणि त्यासोबत योग्य ते कम्पेन्सेशन ह्या सर्व मच्छीमार बंधूंना मिळालं पाहिजे। ह्यासाठी सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ती ऐतिहासिक होईल। नक्कीच साधारणतः 40 ते 50 हजारांचा जनसमुदाय अपेक्षित आहे। त्या पद्धतीने सर्व अलोट गर्दी आपण बघत आहोत। अतिशय चांगला रिस्पॉन्स प्रतिसाद हा पूर्ण जिल्ह्यामधून मिळतोय आणि त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे, मोदीजींच्या आगमनाची उत्सुकता आहे आणि त्यानिमित्ताने पूर्ण पालघरवासी आम्ही सज्ज झालेलो आहोत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण ही सगळी दृश्य पाहतोय आणि ही सगळी दृश्य पुन्हा एकदा मी दाखवणार आहे की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, त्यामुळे आता लोकांची गर्दी जी आहे ती सुद्धा वाढत चालली आहे। तर दुसरीकडे पेट्रोलिंगला सुद्धा सुरुवात झालेली आहे। जे डेमो आहेत ते सुद्धा या ठिकाणी घेतले जात आहेत आणि ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील झिरो ट्रॅफिकिंगचा हा सगळा रोड केला जाईल। 11 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच 11 वाजेच्या आत ही सगळी मंडळी जी आहे ती आतमध्ये ग्राउंडमध्ये जाऊन बसणार आहे। बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि ठिकठिकाणाहून आलेले आदिवासी बांधव आहेत ते या ठिकाणी सध्या आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सुद्धा दाखल होत आहेत आणि एक आगळा वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतं। तर दुसरीकडे आपण पाहतोय की वाढवण बंदर होऊ नये, मासेमारी धोक्यात येईल अशी एक भावना जी आहे ती वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीकडून मांडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नेमकी आता भूमिका काय घेतली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हे सुद्धा त्यांच्याकडून ऐकणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।